आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ज्या इथे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। ज्या पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी ही गुंगी गुडी असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्यावरती टीका केलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होऊन काँग्रेसच्या विरोधात जे आहे ते आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळते। आज नाशिकमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी आंदोलन करत होते आणि त्यानंतर हे काँग्रेस जे आहे कार्यालयाबाहेर येण्याचा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आणि त्यानंतर काँग्रेसचे हे सगळे नेते सुद्धा हे समोर आले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते हे आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि वेळीच पोलिसांनी अशा पद्धतीने बॅरिगेड्स राखून हे ठेवून जे आहे या दोघांनाही रोखलं आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी आहे ते दोन्ही गटाकडनं करण्यात आलं। आपल्या सोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडनं बोलण्याचा प्रयत्न करू। राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आज काँग्रेस कार्यालयाबाहेर आले, जोरदार घोषणाबाजी केली, हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी। हे लोक काल सुद्धा यांनी येण्याचा प्रयत्न केला पण यांची संख्या कमी होती तर काल हे परत गेलेले। आज यांनी हे सगळे मवाली आणि गुंड समाजकंटक भरून आणलेले आणि त्यांनी हा सगळा इथं उपद्व्याप मांडण्याचा प्रयत्न केला। हे आमच्या गेटपर्यंत सुद्धा आलेले नाही, आम्ही त्यांना अडवलेलं आहे। आलं का लक्षात? यांना जर एवढीच मिरची लागते ना, यांनी जनतेची सेवा करावी। हे सगळे ठेकेदारांच्या पुढे पुढे करून नाशिक शहराची वाट लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे ठेकेदारांचे दलाल, हे तलवे चाटणारे यांनी संपूर्ण नाशिकची वाट लावलेली आहे। नाशिककरांची सेवा करत नाही, महाराष्ट्राची सेवा करत नाही, परंतु तलवेगिरी चाटण्याचं काम हे सगळे गुंड आणि मवाली लोक करतायत। आमच्या नेत्यांनी अजिबात कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये। सुमित्रा पवारांमध्ये दुर्गेचं रूप आलं पाहिजे, त्यांनी शेतकऱ्यांची सेवा केली पाहिजे, महिलांची सेवा केली पाहिजे, महाराष्ट्राचं भलं केलं पाहिजे, याच्यासाठी बोललेलं ते विधान होतं। त्याला एवढं वाईट मानून घ्यायचं काहीच कारण नाही। पण कुठेतरी महिलांचा अपमान जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी या देशामध्ये 33% आरक्षण निवडणुकीमध्ये काँग्रेसने दिलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिलांचं आरक्षण काँग्रेस पक्षाने लागू केलेलं आहे। या सगळ्या देशातल्या सर्व महिलांना सन्मान देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि यांच्यामध्ये सुद्धा दुर्गेचं रूप बघण्याची आमच्या पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती म्हणून केलेलं ते विधान होतं। त्यांनी ते निगेटिव्ह घेतलं, त्याला आम्ही काहीच करू, त्यांची विचारसरणीच तशी आहे। काँग्रेसचे नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। या संपूर्ण कार्यालय समोर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला होता। राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक झाल्यानंतर काँग्रेसचे नेते सुद्धा आक्रमक भूमिका घेत जे काँग्रेसचे नेते काँग्रेस कार्यालय समोर आलेले होते त्यांच्या समोरच हे काँग्रेस नेत्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली। पण या सगळ्या मुद्द्यावरती आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे दोन गट जे आहेत ते एकूणच जे आमने सामने आल्याचं बघायला मिळालं।